सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा, की तुम्ही ईव्हीवर का शिफ्ट झाले? पेट्रोलमध्ये जर 20% इथेनॉल असेल तर ती गाडी ॲव्हरेज देणार नाही किंवा तिचं मेंटेनन्स वाढेल, इंजिन जास्तीत जास्त काम करेल. त्यामुळे तर आपल्याला ईव्ही शिवाय पर्याय नाही. मी 10 वर्ष गाडी वापरली तर माझे जेवढे मी खर्च केलेत तर ते माझे वसूल होतील. ईव्हीमध्ये कोणती गाडी घ्यायची आणि तुम्ही जी घेतली आहे नेक्सॉन ईव्ही, हेच तुम्ही का निवडली? ईव्ही गाडीचा प्रॉब्लेम आपल्या देशात हाच आहे की त्याचे जे प्रॉब्लेम आहेत हे नवीन आहेत सगळ्यासाठी. सेफ्टी, सुरक्षा आणि बचत पण जर होत असेल तर मग का नाही आपण याचा विचार करायचा. हिची रेंज काय आहे? एका चार्जिंगमध्ये ही गाडी किती चालते? तर तुमची चालवण्याची स्टाईल याचा सगळ्यात जास्त इफेक्ट होतो. हे जर का तुम्ही स्पोर्ट मोडमध्ये तुम्ही जास्त स्पीडने कार चालवसाल तर हो, तुम्हाला जास्त तुमची रेंज speed- कमी होऊन जाईल. जास्त स्पीड, जास्त पॉवर, त्यामुळे रेंज कमी येणार. ऑन रोड तुम्हाला ही गाडी कितीमध्ये पडली? मी घेतल्याच्या नंतर ही गोष्ट आपल्याला आवडली आहे अशी कोणती गोष्ट आहे? त्या गाडीचे सस्पेन्शन कसे आहेत? सस्पेन्शन कसे वाटलं तुम्हाला गाडी? ईव्ही गाडी कधी परवडते तुम्हाला? ज्या वेळेस तुम्ही घरी चार्जिंग करताय बरोबर. तर 100% तुम्हाला परवडेबल आहे. 8,000 सबसिडी आणि हे 10,000 म्हणजे मला 88,000 माझा सोलरमध्ये डायरेक्ट फायदा झाला. परंतु जर का तुम्ही डेली बेसिसवर अपडाऊन करताय, डेली बेसिसवर तुम्हाला गाडीचा यूज आहे, तर मग त्या कंडिशनमध्ये तुमच्याजवळ चार्जिंगची व्यवस्था स्वतःची असली पाहिजे. जर नेक्सॉन पेट्रोलमध्ये जर तुम्ही घेतली तर तुम्हाला 15,000 ॲव्हरेज भेटणार. बरोबर. 1,00,000 किलोमीटर गाडी चालवली की तुमचे 10 लाख रुपये तुम्हाला वाचतील. एक सामान्य माणूस आहे 25-30 हजाराची जो जॉब करतोय किंवा 40-50 हजारपर्यंत त्याचं पेमेंट आहे, अशा माणसासाठी ईव्ही हा एक बेस्ट उपाय आहे का? मग तर ह्या नेक्सॉन ईव्हीबद्दल, बॅटरीजच्या बद्दल काय पॉलिसी आहे आणि कशा प्रकारे नेक्सॉन जे टाटा तुम्हाला काय फॅसिलिटीज देते, काय ऑप्शन देत आहेत बॅटरी संदर्भामध्ये, फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम आले त्याबद्दल काय पॉलिसी आहे किंवा वॉरंटी कशी आहे? वाटायचं की बाबा 1,60,000 झालं, 8 वर्ष झाले, त्यानंतर गाडीचं करायचं काय? त्यानंतर गाडी रिप्लेसमेंटला, कारण गाडीचा अर्धा खर्चच होईल. म्हणजे गाडी जर माझी 17.5 लाखाची आहे तर 9 लाखाची माझी बॅटरीच म्हणजे एवढी मोठी, आणि एवढी मोठी 1,60,000 झाल्यानंतर मला स्वतःला कॉस्ट पे करावं लागेल. जोपर्यंत वॉरंटीमध्ये आहे तोपर्यंत ठीक आहे. ह्या गाडीला पूर्ण चार्जिंग व्हायला किती वेळ लागतो आणि चार्जरबद्दल काय प्रोसेस काय, इन्स्टॉल कसं करावं लागतं, ते त्याबद्दल काय प्रॉब्लेम आहेत, या आपल्या प्रश्नांचं समाधान टाटाच्या सर्व्हिस सेंटरमध्ये होतं का? हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. हाचं एक नेक्सॉनचं ग्राहक म्हणून किंवा एक ओनर म्हणून, ईव्ही ओनर, ईव्ही ओनर म्हणून तुमचं मत काय आहे किंवा एखाद्या व्यक्तीने ईव्ही घ्यावी की नाही घ्यावी? आज आपण असंच एक कार ओनर रिव्ह्यू घेऊया की त्यांनी ते ईव्हीवर का शिफ्ट झाले, त्यांनी त्यांची पेट्रोल कार का सोडली किंवा ती कार का विकली, आणि त्यांनी ईव्ही घेण्यामागं नेमके कारणं काय होते, आणि ईव्ही घेतल्यानंतर त्या गाडीचे फीचर्स काय आहेत, त्यांनी कोणती कार घेतली आहे, ती त्यांना परवडली आहे का, आणि तिचा मेंटेनन्स काय आहे, कशा प्रकारचे प्रॉब्लेम्स किंवा चॅलेंजेस जातात, या सर्व गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये आज करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. जर का तुमचा ईव्ही घेण्याचा विचार आहे तरीसुद्धा तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता, किंवा तुमच्याजवळ सध्या पेट्रोल कार आहे आणि ती कार काढून तुम्हाला ईव्ही घेण्याचा विचार आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, किंवा तुमच्याजवळ सध्या ईव्ही आहे आणि तिच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम चाललेत तरीसुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, आणि आपल्या देशातील ऑटो सेक्टरची पुढची पोझिशन काय असणार आहे याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तरीसुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. चला तर मग आता आपण व्हिडिओ सुरू करूया. सुरुवातीला आपण ज्यांची ही कार आहे त्यांचा परिचय घेऊया. नमस्कार दादा, आपला परिचय सांगा आणि सध्या आपण काय करता, कुठं कार्यरत आहे याबद्दल सविस्तर थोडी प्रेक्षकांना माहिती द्या. सर्वप्रथम किशोर गीते रिसोल परिवाराला, तुमच्या प्रेक्षकांना नमस्कार. माझं नाव संतोष केळकर. मी मूळ अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका आणि सध्या कार्यरत जालना येथे ग्रामसेवक पदावर कार्यरत आहे. मी कार घेऊन आज 15 दिवस गेले, जास्त झालेत. त्या संबंधित मी जी काही माहिती आहे ती आपल्या माहिती आज तुम्हाला आहे, म्हणजे आतापर्यंत माझे जे अनुभव आहेत, जे मी अनुभव घेतलेले आहेत ते तुमच्यासोबत आज शेअर करणार. आपल्या प्रेक्षकांना सगळ्यात अगोदर आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा, की तुम्ही ईव्हीवर का शिफ्ट झाले आणि पहिले तुमची कार कोणती होती? मुळात तुम्ही आता जे इंट्रोडक्शन दिलं त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की पेट्रोल क्रायसिस असू द्या किंवा इतर गोष्टी असू द्या, भविष्यात आज जरी विचार केला तर पेट्रोलच्या प्राइस वाढतच जाणार आहेत. बरोबर. पेट्रोल जसं कमी, मुळातच त्याचा साठाच कमी आहे, तो जसं जसं कमी होईल तसं जसं प्राइस वाढत जाणार आहेत. त्यानंतर आपल्या इथं इथेनॉल पॉलिसी पण आहे. आता गडकरी साहेबांनी 85% इथेनॉल वापरायचं घोषणा केली आहे, म्हणजे 2-3 वर्षात येईल. जर अजून 2-3 वर्षाचा आपण विचार केला तर पेट्रोल आपल्याला परवडेबलच नाहीये. कारण की आपल्या ज्या सध्याच्या कार आहेत हे त्या इथेनॉल सोबत कम्पॅटेबल इंजिनच नाही आहेत सध्याच्या. इंजिनच नाही आहेत. इंजिन आहे, बरोबर आहे तुमचं म्हणणं, अगदी बरोबर आहे. आता त्यांनी 20% पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळत आहेत, पण आपल्या ज्या गाड्या आहेत त्या फार जुन्या आहेत. आता माझी जुनी कार तुम्ही म्हणाल तर मग पेट्रोल असताना त्या कारमध्ये ते इंजिन कम्फर्टेबलच नाहीये ना, की 20% तुम्ही जरी इथेनॉल मिसळलं तर गाडी तुम्ही 2020च्या अगोदरची आहे. बरोबर. 2020 नंतर तुम्ही तो निर्णय घेतलाय. त्यानंतर पेट्रोलमध्ये जर 20% इथेनॉल असेल तर ती गाडी ॲव्हरेज देणार नाही किंवा तिचं मेंटेनन्स वाढेल, इंजिन जास्तीत जास्त काम करेल. त्यामुळं ह्या सर्वांचा सारासार विचार करून मी ईव्हीवर शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून आता भविष्यात जर विचार केला तर आपल्याला ईव्ही शिवाय पर्याय नाही. म्हणजे बदलत्या काळानुसार आणि देशात
असलेली इथेनॉल पॉलिसी. येस आणि ही इथेनॉल पॉलिसीचं जे एम सरकारचं 2030 पर्यंतचं होतं ते भारत सरकारने चालू सध्या 2026 मध्येच अचीव केलंय आणि आताच ते लागू सुद्धा केलंय. त्यामुळं सध्या मार्केटमध्ये असणाऱ्या ज्या कार आहेत, ज्या ह्या इथेनॉल पॉलिसीला त्यांचं इंजन तेवढं कम्पॅटेबल नाही आहे, त्यांना सूट सुद्धा करणार नाही. त्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स सुद्धा कमी होणार आहे, मायलेज कमी होणार आहे आणि वेळ प्रसंगी त्यांना त्यांच्या इंजिनमध्ये काही प्रॉब्लेम सुद्धा येऊ शकतात. हो, सगळ्यात मोठं कारण जर म्हणाल तर हेच आहे की बाबा तुम्ही पेट्रोलचा प्रॉब्लेम किंवा इतर मग जर आता एकदा हा वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, एकदा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली की यामध्ये फार कमी खर्च येणार एकदम पुढे. म्हणजे घरी चार्जिंग केली तर मला जास्तीत जास्त एक 70 पैसे ते 1 रुपयापर्यंत मला जास्तीत जास्त खर्च येणार आहे. बाहेर केला तर मला 1 ते 2 रुपये खर्च येणार आहे. त्यामुळं सारासार जर मी 10 वर्ष गाडी वापरली तर माझे जेवढे मी खर्च केलेत तर ते माझे वसूल होतील. पेट्रोलमध्ये तसं नाही ना. पेट्रोलमध्ये तुम्ही जेवढं एकदा गाडी घेतली की त्यानंतर मेंटेनन्स आहे, पेट्रोल टाकणे, हे सगळे खर्च वाढत जातो. बरोबर. म्हणजे ह्या गोष्टींचा विचार करून तुम्ही ईव्हीवर शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा की ईव्ही घ्यायचं हे तुमचं ठरलं. हो बरोबर. पण मग ज्या ईव्ही मध्ये कोणती गाडी घ्यायची आणि तुम्ही जी घेतली आहे नेक्सॉन ईव्ही, हेच तुम्ही का निवडली याच्याबद्दल सांगा. नेक्सॉन माझी पहिली आवडती गाडी तुम्ही जर म्हणाल तर मला पहिले नेक्सॉन म्हणजे पहिल्यापासून तिची जे नेक्सॉन माझ्या आवडीचीच गाडी आहे. तर काय झालं, पैसे एकदम पहिले मी पंच बुक केली होती. आता जी नवीन टाटा पंच आली ती मी पहिले बुक केली होती. पण माझ्या म्हणजे ज्यावेळेस मी विचार केला जर आपण थोडे पैसे जास्त घातले त्याच्यामध्ये तर मला एक मोठी गाडी मोर कम्फर्ट म्हणजे हो मोठी गाडी मिळेल, एसयूव्ही मिळेल आणि आज आपली जी आवड आहे ती आवड आपल्याला हे करता येईल. आणि टाटाचीच म्हणाल तर 2017-18 पासून नेक्सॉन ईव्ही मध्ये लॉन्च झालेली आहे आणि तेव्हापासून आतापर्यंत पाहता तर ती तिसरं जनरेशन आहे नेक्सॉनचं आणि पंच हे दुसरं जनरेशन आहे. पंच म्हणजे आता 2024 मध्ये लॉन्च झालेली ईव्ही आहे. त्याच्यामध्ये असा विचार केला मी की 2024 पासून आतापर्यंत जर कमी कालावधीची आहे आणि याच्यावरती जास्तीत जास्त एक्सपेरिमेंट झालेले आहेत की बाबा त्याच्यात त्रुटी आल्या असतील काही किंवा इतर सगळ्यात महत्त्वाचं टेक्निशियनला जे माहिती ईव्ही गाडीचा प्रॉब्लेम आपल्या देशात हाच आहे की त्याचे जे प्रॉब्लेम आहेत हे नवीन आहेत सगळ्यासाठीच. आपल्यासाठी नवीन आहेत, त्यानंतर शोरूमसाठी पण नवीन आहेत, कंपनीसाठी नवीन आहेत. याच्यामध्ये तिसरं जनरेशन असल्यामुळे जास्तीत जास्त त्यांचे प्रॉब्लेम माहिती आहेत आणि त्याच्यावर सोल्युशन पण चांगल्या पद्धतीने. आणि गाडी जर तुम्ही म्हणाल तर ही नेक्सॉनच यासाठी की बाबा तिची जी बिल्ड क्वालिटी आहे पहिली 5 स्टार रेटेड गाडी आहे. त्याच्यामुळं मी हा विचार केला की ठीक आहे, सेफ्टी पण आपल्या जीवनात खूप महत्वाची आहे. आपल्या याच्यासोबत सेफ्टी, सुरक्षा आणि बचत पण जर होत असेल तर मग का नाही आपण याचा विचार करायचा. बरोबर. म्हणजे एकंदरीत नेक्सॉनची ही तिसरी जनरेशन. पहिल्या 2 जनरेशन मध्ये काय प्रॉब्लेम आला, एखादी कार ईव्ही असल्यानंतर त्याच्यात कशा प्रकारचे प्रॉब्लेम येतात ह्या गोष्टी नेक्सॉनच्या क्लिअर झालेल्या आहेत. टेक्निशियनला सुद्धा कळतंय की आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम येऊ शकतात. तसं टियागोच्या किंवा जसं पंचाबद्दल टियागो आता लॉन्च सेकंड जनरेशनच्या ह्या कार आहेत, यांच्यामध्ये भविष्यात संभावित जे प्रॉब्लेम आहेत ते आणखी कळलेले नाही. पण नेक्सॉनची तिसरी जनरेशन असल्यामुळे याच्यामध्ये बऱ्यापैकी जे प्रॉब्लेम आता टेक्निशियनला कळलेले आहेत, शोरूमला सुद्धा कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम येत आहेत हे सुद्धा त्यांना कळलेलं आहे. त्यामुळे मग तुम्ही ही नेक्सॉन घेण्याचा विचार केला. हो पुरेपूर. त्यामुळे तुम्ही नेक्सॉन ही गाडी घेण्याचा विचार केला, नेक्सॉन ईव्ही घेण्याचा विचार केला. आता पुढचा प्रश्न असा आहे की जर आता तुम्ही नेक्सॉन गाडी घेतली आहे, नेक्सॉन ईव्ही तुम्ही घेतलेली आहे, आता हिची रेंज काय आहे, एका चार्जिंग मध्ये ही गाडी किती चालते? तुम्ही आता जो प्रश्न विचारला त्याचं एका वाक्यात उत्तर देणं शक्य नाही. जो व्यक्ती आतापर्यंत मला भेटला त्यांनी पहिले त्याचा प्रश्न असा राहायचा की बाबा नेमकं रेंज किती देते हा सगळ्यांचाच प्रश्न आहे. पण मुळात रेंज ही तुमच्यावर अवलंबून आहे. कंपनीने त्याला सांगितलेलं आहे की 489 किलोमीटरची रेंज देईल, पण ही कधी त्याच्या गाडीच्या कंडिशननुसार म्हणजे तुम्ही एसी ऑफ असेल, इतर सगळ्या गोष्टी तुमच्या त्या यासाठी फॉर असतील त्यावेळेस तुम्हाला तेवढी रेंज भेटेल. पण आपलं वातावरण वेगवेगळं आहे, प्रत्येक वातावरणात त्याची रेंज कमी जास्त होत चालते. त्यानंतर तुमची चालवण्याची स्टाईल याचा सगळ्यात जास्त इफेक्ट होतो. म्हणजे तुम्ही कोणत्या मोडवर चालवता याचा पण याचा इफेक्ट होतो. आता मी चालवताना माझी ड्रायव्हिंग स्टाईल जर तुम्ही विचाराल तर माझी एकदम स्मूथ चालवण्याची. मी मला जास्त जोरात हार्ड मी बिलकुल ड्रायव्हिंग करत नाही. माझा 70 ते 100च्या आतमध्ये स्पीड राहतो. तर मला या गाडीने आतापर्यंत 400+ रेंज दिली एका चार्जिंग मध्ये. साहजिक याच्यामध्ये ड्रायव्हिंगचे वेगवेगळे मोड सुद्धा दिलेले आहेत. हो, 3 प्रकारचे मोड असतात त्याच्यामध्ये. याच्यामध्ये कसं 3 मोड दिलेले त्यांनी. म्हणजे तुम्हाला जर गाडी जास्तीत जास्त रेंज पाहिजे असेल तर त्यांनी एक इकॉनॉमी म्हणून मोड दिलेला आहे. त्याच्यावरती गाडी थोडी पॉवर कमी राहते, तुम्हाला जास्त रेंज पण भेटते. आणि त्यानंतर त्यांनी सिटी मोड दिलाय. म्हणजे तुम्ही एखाद्या ट्रॅफिक मध्ये चालवाल, तुम्हाला थोडीशी पॉवर पण हवी आहे, तुम्हाला डोंगरात वगैरे जायचंय, त्यासाठी तुम्हाला सिटी मोड दिलेला आहे. आणि जर तुम्हाला एखादा हायवे, समृद्धी हायवे किंवा इतर चांगला रोड आहे समोर, त्यावेळेस तुम्हाला पॉवर, तुम्हाला जर चिंता नसेल तुमच्या रेंजची तर तुम्ही स्पोर्ट मोडमध्ये चालू शकता. तुम्हाला स्पीड एन्जॉय करता येईल आणि स्पोर्ट कारचा फील सुद्धा तुम्हाला मिळेल. फक्त त्या ज्या वेळेस तुम्ही स्पोर्ट मोड मध्ये कार चालवसाल त्यावेळेस तुम्हाला जी रेंज राहील
हो थोडी रेंज कमी पूर्ण मिळणार. बऱ्यापैकी 30% रेंज तुम्हाला ड्रॉप होऊन जाते त्याच्यामध्ये. बरोबर. हे एक पेट्रोल कारच्या संदर्भात सुद्धा असंच आहे, की हो, तुमचा पेट्रोल कार मायलेज बरोबर. कमी होऊन जातो जर का तुम्ही 100+ गाडी चालवसान तर. 100+ चालवली तर हे पेट्रोल कारच्या बद्दलही सुद्धा असंच आहे. हो, म्हणजे हो. जेवढे तुम्ही स्पीड वाढवसान तेवढा तुमचा मायलेजवर असर पडतो. मायलेजवर असेल तसाच बरोबर. ईव्हीच्या संदर्भातही जर का तुम्ही स्पोर्ट मोडमध्ये तुम्ही जास्त स्पीडने कार चालवसाल तर हो, तुम्हाला जास्त तुमची रेंज स्पीड कमी होऊन जाईल बा. जास्त स्पीड जास्त पॉवर त्यामुळे रेंज कमी होईल. कमी येणार तुम्हाला. आता याच्यानंतरचा महत्त्वाचा विषय आहे, की ही गाडी हिचं व्हेरियंट कोणतं आहे? हे बेस व्हेरियंट आहे, टॉप व्हेरियंट आहे आणि जर टॉप व्हेरियंट आहे तर मग याची तुम्हाला प्राइसिंग काय पडली? ऑन रोड तुम्हाला ही गाडी कितीमध्ये पडली? हे टाटा नेक्सॉनचं टॉप एंड व्हेरियंट आहे. म्हणजे टाटा नेक्सॉनमध्ये 3 प्रकारचे व्हेरियंट येतात. एक बेस मॉडेल क्रिएटिव्ह म्हणून येतं. त्यानंतर सेकंड जर तुम्ही विचारलं तर फेअरलेस येतं. त्यानंतर तुमचं सेकंड टॉप जर विचारलं तर एन पॉवर्ड येतं आणि चौथं एन पॉवर्ड प्लस म्हणून आहे. आता एन पॉवर्ड प्लस मध्ये पण 2 प्रकार पडतात. एन पॉवर्ड प्लस आणि एन पॉवर्ड प्लस ए. तुम्ही विचाराल की ए काय आहे? ए तर ए म्हणजे ॲडास सिस्टीम जी आहे. ॲडास सिस्टीम ज्याच्यामध्ये आहे त्याला ए लावलं जातं. तर आपली जी गाडी आहे ती एन पॉवर्ड प्लस ए आहे. म्हणजे याच्यात ॲडस तुम्हाला हो, मिळालेलं आहे. ॲडव्हान्स ड्रायव्हिंग सिस्टीम आहे याच्यामध्ये. आणि मग हिची प्राइसिंग काय होती आणि तुम्हाला कितीमध्ये पडली? ही जर तुम्ही पाहायला गेलात तर 17,29,000 तुम्हाला एक शोरूम किंमत आहे याच्यावरती. आणि मला डिस्काउंट वगैरे करून सगळा इन्शुरन्स वगैरे जर पकडला आपण आणि याला कसं रोड टॅक्स नसतो सगळ्यात महत्त्वाचं. इथं रोड टॅक्स नाहीये. जीएसटी फक्त 5% आहे. त्याच्यामुळे गाडीची प्राइसिंग जास्तीत जास्त कमीच आहे. बरोबर. याच्यात मला 17,60,000 पर्यंत ही गाडी पडली तुम्हाला. बसलेली आहे. हो, म्हणजे 17,60,000 पर्यंत 60,000 पर्यंत तुम्हाला नेक्सॉन EV Nexon EV. पडलेली आहे समजा तेवढी ऑन म्हणजे 17,29,000 तिची एक शोरूम किंमत आणि 30,000 रुपये आपण तिचे इन्शुरन्स वगैरे जर धरलं तर त्यानुसार मुळात ही गाडी 8-18 लाखापर्यंत जाते. पण सध्या गाड्यावर जे टाटानी बेनिफिट दिलेले आहेत त्याच्यामुळे मला ही गाडी 17,60,000 मध्ये पडली. हो जालना शोरूमला मुथा मोटर्स मध्ये पडलेली आहे. आता ह्या गाडी संदर्भात गाडी घेतल्यापासून तुम्ही या गाडीची काही फीचर्स अनुभवले असतील. हो हो नक्कीच या फीचर पैकी असं कोणतं फीचर आहे जे तुम्हाला आवडलं आहे, की पेट्रोल कारमध्ये तुम्हाला ते अवेलेबल नव्हतं आणि तुम्ही जेव्हा EV घेतली, EV घेतल्यानंतर मग तुम्हाला हे एक फीचर आहे की बा EV घेतल्याच्या नंतर ही गोष्ट आपल्याला आवडलेली आहे, अशी कोणती गोष्ट आहे? तसं पाहायला गेलं तर फीचरमध्ये सगळे फीचर्स असतात. म्हणजे तुम्ही जर विचार केला 360 कॅमेरा असू द्या, सनरूफ असू द्या, क्रूज कंट्रोल असू द्या, ॲडास सिस्टीम असू द्या, ह्या सगळ्या गोष्टी ज्या याच्यामध्ये आहेत त्याच पेट्रोल कारमध्ये आहेत. जसे ॲज इट इज तुम्हाला जे पाहिजे ते आहे. याच्यामध्ये कसं राहतं, जी गाडी EV आहे ती ऑटोमॅटिक आहे. सगळ्यात महत्वाचं EV गाडी ही ऑटोमॅटिकच असतात. बरोबर. सगळ्यात महत्वाचं ऑटोमॅटिक मध्ये असं आहे तुमची ड्रायव्हिंग स्टाईलच बदलून जाते पूर्ण बरोबर. ऑटोमॅटिक. प्रत्येक वेळेस क्लच दाबायची गरज क्लच राहत दाबायची नाही. गरज नाही, गिअर टाकायची गरज नाही आणि क्रूज कंट्रोल म्हणून एक याच्यामध्ये फीचर्स आहे. जर तुम्ही हायवेला वगैरे चाललात तर एकदा तुम्ही फक्त सेट करायचं की मला ह्या स्पीडने जायचंय, तर तुम्ही एकदा ते क्रूज कंट्रोल सेट केलं की तुम्हाला ऍक्सिलेटर सुद्धा दाबायची गरज नाही. म्हणजे तुम्ही पाय एकदम रिलॅक्स ठेवून सुद्धा फक्त स्टिअरिंग हातामध्ये हे ठेवून पूर्ण गाडी चालू शकताय. म्हणजे फीचर्स पेट्रोल याच्यामध्ये सेम आहेत, पण गाडीची सगळ्यात तुम्ही म्हणाल तर स्मूथनेस, चालवण्याचा स्मूथनेस एक चांगला आहे. आणि गाडीचा जो आवाज येतो पेट्रोलमध्ये इंजिनचा नॉईस आहे बिलकुल नाहीये, 0 नॉईस आहे. याच्यामुळे काय होतं, नॉईसमुळे तुम्हाला जे लॉंग प्रवासामध्ये जो थकावट येते, थकवा येतो, तो थकवा येणार नाही. गाडी आज मी 200 किलोमीटर तुमची आलो, पण मला तुम्ही विचाराल तर कोणत्याही प्रकारचा थकवा नाही माझ्यासोबत. आणि म्हणजे एकंदरीत जसं मॅन्युअल कार सारखा विषय नाहीये, ऑटोमॅटिक असल्यामुळं क्लच दाबण्याचा ट्रॅफिक मध्ये फसल्यानंतर ते जे इरिटेशन होतं हो, त्याच्यामध्ये होत नाही. नाही काहीच नाही. सरळ तुमची ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग आहे, त्यामुळे कम्फर्ट भेटतो आणि इंजिनचा जो नॉईस आहे तो आतमध्ये येत नाही. काहीच नाही. त्यामुळे जेव्हा लॉंग टूरवर आपण जातो तर माणूस थकत नाही. थकत नाही बिलकुल. तुम्ही किती 500 किलोमीटर एका दिवसात करू शकता, तुम्हाला वाटणार पण नाही की आपण तेवढा प्रवास केलाय म्हणून. आता ह्या गाडीचे सस्पेन्शन कसे वाटले तुम्हाला? गाडीचे या गाडीच्या जे रेंज आहे, ह्या गाडीच्या रेंजमध्ये ज्या इतर तुम्हाला जेवढ्या गाड्या तुम्ही किया सोनेट असू द्या किंवा वेन्नू असू द्या किंवा तुम्ही मारुतीची ब्रेझा असू द्या, या गाड्याची जर तुलना केलीच तर या गाडीसारखं कम्फर्ट, सस्पेन्शन दुसऱ्या गाड्यामध्ये मिळत नाही. या प्राइस मध्ये टाटानी या प्राइस मध्ये तुम्हाला जे 30-40 लाखाच्या गाडीमध्ये फीचर्स येतात, सस्पेन्शन येतात, जे कम्फर्ट त्या गाडीमध्ये भेटतो तोच कम्फर्ट तुम्हाला एक 20 लाखाच्या आतमध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. म्हणजे ह्या सेगमेंटमध्ये सगळ्यात चांगली गाडी असेल तर ती फक्त नेक्सॉन पाहिजे तेवढे फीचर्स पण आहेत, फीचर्स सेफ्टी सुद्धा आहे, बिल्ड क्वालिटी चांगली आहे गाडीची. आणि हो, भारतातील पहिली 5 स्टार रेटेड गाडी आहे ही, पहिली 5 स्टार पहिली. म्हणजे टाटानी ज्यावेळेस नेक्सॉन लॉन्च केली त्यावेळेस भारतातील पहिली गाडी अशी होती जिला 5 स्टार रेटेड भेटली होती, ती पण कोणती, वर्ल्ड एनकॅप मध्ये. आतापर्यंत आपण ह्या गाडीची प्राइसिंग सांगितली लोकांना, ही गाडी कितीला पडते आणि तुम्ही या गाडीवर का शिफ्ट झाले ते आपण पाहिलं. फीचर्स त्या गाडीचे आपण आतापर्यंत पाहिले. आता महत्वाचा प्रश्न की गाडी EV आहे म्हणजे हिला चार्जिंग करावं लागते. मग चार्जिंग करण्यासंदर्भात
काय अडचणी आहे किंवा ती कशी करावी लागते याबद्दल काय माहिती द्या. जर तुम्हाला खर्च, आता खरंच सांगायचं म्हटलं तर आपल्या देशामध्ये ईव्ही गाडी कधी परवडते तुम्हाला, ज्या वेळेस तुम्ही घरी चार्जिंग करताय बरोबर. 100% तुम्हाला परवडेबल आहे. हम्म. पण जर तुम्ही असं विचाराल की बाबा मी बाहेर, तुमच्या घरी पार्किंग नाहीये, हम्म. तुमच्या घरी चार्जिंग फॅसिलिटीज नाहीयेत, हम्म. तर तुम्ही ईव्ही गाडीवर शिफ्ट होणार. माझं तर सरळ सरळ तुम्हाला स्पष्ट मत राहील. हम्म. का तर ही गाडी तेव्हाच परवडेबल आहे जेव्हा तुम्ही घरी चार्जिंग करताय. हम्म. म्हणजे घरी चार्जिंग केल्यानंतर तुम्हाला जी कॉस्ट येणार आहे ती फार बरोबर. कमी येणार आहे. हम्म. ज्यावेळेस तुम्ही बाहेर, आता इन्फ्रास्ट्रक्चर जसं जसं ईव्हीचे ॲडॉप्शन वाढेल तसं तसं इन्फ्रास्ट्रक्चर वाढत चाललंय. म्हणजे मागच्या 2 वर्षात आपण पाहिलं 2024-25 मध्ये जेवढं होतं त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात चार्जर्स आता अवेलेबल आहेत. हम्म. आणखी वाढत आहेत. शासन, सगळ्यात महत्त्वाचं, शासन याला जास्तीत जास्त प्रोत्साहन देऊ लागले हम्म. की तुम्ही ईव्ही चार्जिंग हे करा, स्टेशन वाढवा, त्यांना हम्म. परवानग्या द्या. पण अजून पाहिजे तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या देशामध्ये अजूनही तयार झालेलं नाहीये. त्याच्यामुळं लोक इकडे येण्यासाठी थोडे घाबरतात. पण जर तुमच्याकडे घरी असेल हम्म. तर माझं स्पष्ट मत आहे, आता 300 मला 400 किलोमीटर रेंज देते, बरोबर. 200 किलोमीटर असा कोणताच एरिया नाही की 200 किलोमीटरच्या आत चार्जर नाही. हम्म. त्यामुळं मला तरी वाटतं की बाबा घरी चार्जिंग असेल तर तुम्हाला ही गाडी कधीही परवडते, फायदेशीर आहे, आणि ही 10 ते 15 वर्ष आपल्याकडे राहणार आहे, वॉरंटीमध्ये आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ही गाडी बचत सुद्धा करून देणार. म्हणजे जर का तुम्हाला ईव्ही घ्यायची आहे तर जसं यांनी सांगितलं तसं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याजवळ चार्जिंगची व्यवस्था स्वतःची असली पाहिजे, पार्किंग स्वतःची असली पाहिजे. जर का तुमच्या घरी जे आपलं सोलर आहे हे इन्स्टॉल केलेलं असेल हा, तर solar, फारच उत्तम. बरोबर. म्हणजे सोलर, तुम्ही तुमचा- सोलरचा विषय काढला म्हणून सांगतो. हा. मी ज्यावेळेस गाडी घ्यायला गेलो ना, तर सोलरला आपल्या प्रेक्षकांसाठी सांगतो, एक हम्म. डिस्काउंट आहे सोलरवर. तुमच्याकडे जर सोलर असेल हम्म. एक 10,000चं टाटाकडून आपल्याला डिस्काउंट आहे. असं आहे का? हो, हम्म. म्हणजे जर तुम्ही सोलरचा, तुम्हाला तो पण फायदा आहे. घरी एक तर होतोच. आता बघा, मला घरी 78,000 सबसिडी हम्म. आणि हे 10,000, म्हणजे मला 88,000चा माझा सोलरमध्ये हम्म. डायरेक्ट फायदा झालेला आहे मला. हम्म. म्हणजे जर सोलर आपल्याकडे असलं तर आपण डिपेंड राहू नये. हा, Charging- depend जे राहू. चार्जिंग स्टेशन आहे त्याच्यावर जाऊन चार्जिंगला गाडी लावणं हे हॅक्टिक गोष्टी आहेत. हो, प्रत्येक वेळेस ते आपण करू शकत नाही. नाही नाही नाही. जर का तुम्ही डेली रुटीनसाठी ईव्ही घ्यायचा प्रयत्न करताय, म्हणजे तुम्हाला डेलीचं तुमचं अपडाऊन आहे, जॉबवर तुम्हाला दररोज 40-50 किलोमीटर जावं लागतंय, अशा परिस्थितीमध्ये ते मग तुमचं स्वतःचं चार्जिंग स्टेशन असलं पाहिजे, घरी तुम्ही चार्जिंग लावू शकले पाहिजे. आणि त्यासाठी जर का सोलर पॅनल तुम्ही लावलेलं आहे, घरी इन्स्टॉल केलेलं आहे, तर ही गोष्ट तुमच्यासाठी सोपी ठरेल. म्हणजे घरी तुम्हाला गाडी पार्क केल्यानंतर चार्जिंगला लावता येईल. दुसऱ्या दिवशी तुम्ही यूजसाठी गाडी तुमची चार्जिंग झालेली राहील. त्यामुळं मिळणारी जी रेंज राहील ती पण चांगली राहील, गाडी नेहमी चार्ज असेल, आणि तुम्ही डिपेंड राहसान नाही की एखाद्या चार्जिंग स्टेशनला मी चार्ज करून घेईन. कारण की हा प्रश्न त्या लोकांसाठी आहे की जे लोक डेली अपडाऊन करण्यासाठी ईव्हीवर शिफ्ट होत आहेत. पण तुमचं डेलीज अपडाऊन नाही आहे, तुम्ही कधीतरी गाडी काढणार आहे, तर मग ह्या प्रसंगी ठीक आहे, तुमच्याजवळ चार्जिंगची व्यवस्था नसली किंवा सोलर पॅनल तुमचं बसवलेलं नाही आहे किंवा तुमच्याजवळ नाही आहे, तरी सुद्धा तुम्ही ते करू शकता. परंतु जर का तुम्ही डेली बेसिसवर अपडाऊन करताय, डेली बेसिसवर तुम्हाला गाडीचा यूज आहे, तर मग त्या कंडिशनमध्ये तुमच्याजवळ चार्जिंगची व्यवस्था स्वतःची असली पाहिजे. तुमच्याजवळ घरी जर सोलर इन्स्टॉल केलेला असेल तर ही गाडी तुम्हाला नक्कीच परवडेल. परंतु सोलर जर नाही आहे आणि आपल्या ह्याच महावितरणच्या लाईट बिलावर जर तुम्ही चार्ज करताय तर ही गाडी तुम्हाला तेवढी परवडणार नाही. कारण की आता जी लाईट बिलं येत आहेत ते पहिलेच वाढून येत आहेत. त्याच्यामध्ये जर आपण चार्जिंगही जर त्याच्यावर केली तर ती गोष्ट परवडण्यासारखी आहे का? जर आपण सारासार विचार केला तर घरची वीज आपल्याला 10 रुपये प्रति युनिट पडते. 10 रुपये प्रति युनिट जर आपण पकडलं तर गाडी 45 किलोवॅटची गाडी आहे. म्हणजे तुम्हाला 40 ते 45 युनिट एका वेळी लागतात. आता 10 रुपयाने पकडलं तर 450 रुपये, आपले 400 ते 450 रुपये होते. आता 400 ते 450 रुपये जर होत असतील आणि मला 400ची रेंज भेटत असेल तर मला 1 रुपया किलोमीटरने पडतंय. बरोबर. आणि तोच विचार तुम्ही पेट्रोलमध्ये करा. आज पेट्रोल 115, 120 रुपये लिटर आहे. आणि हे वाढूही शकतं आणखी. हा, भविष्यात वाढणारच आहे, ते कमी तर होऊ शकत नाही. आता 120 रुपये लिटर मध्ये ती फक्त 120 रुपयात ती 20 किलोमीटर जाते. बरोबर. म्हणजे तुम्हाला हे 5 ते 6 रुपये लिटरने पडतो. एका किलोमीटर मागे 5 ते 6 रुपये फरक पडतो ईव्ही आणि पेट्रोलमध्ये. 1 रुपया ईव्ही साठी आणि 5 रुपये 6 रुपये. आणि जिथं आपण एक्स्ट्रीम विचार करू लागलो 20 किलोमीटर, कारण जर नेक्सॉन पेट्रोलमध्ये जर तुम्ही घेतली तर तुम्हाला 15चा ॲव्हरेज भेटणार. बरोबर. हा, त्यावेळेस तुम्हाला खर्च डायरेक्ट 8-9 रुपयापर्यंत जाईल. 8 रुपये 9 रुपये म्हणजे तुम्हाला प्रत्येक किलोमीटरला तुमचे 8 रुपये वाचू लागले. किंवा काही गाड्या आहेत, क्रेटा वगैरे किंवा इतर कोणत्या गाड्या, तर 10 रुपयापर्यंत, 11 रुपयापर्यंत जाते. एका किलोमीटरला 10 रुपये जर तुम्ही वाचत असेल तर तुम्ही 1 लाख किलोमीटर गाडी चालवली की तुमचे 10 लाख रुपये तुम्हाला वाचतात. बरोबर. म्हणजे येणारं फ्युचर हे ईव्ही गाड्यांचंच आहे. हो हो, नक्की नक्की. आणि पेट्रोल गाड्या आता सामान्य माणसाच्या, जो मध्यम वर्गीय माणूस आहे, जो एखाद्या हाय प्रोफाईल सॅलरीवर जो नाही आहे किंवा ज्याचं पॅकेज इयरली पॅकेज 12 लाख 13 लाखाचं नाही आहे, जो एक सामान्य माणूस आहे 25-30 हजाराची जो जॉब करतोय किंवा 40-50 हजारपर्यंत त्याचं पेमेंट आहे, अशा माणसासाठी ईव्ही हा एक बेस्ट उपाय आहे का? मग तुम्ही आता आपण कसं विचार करतो की बरेच जण सांगतात युट्यूबला आता भयंकर, म्हणजे सगळे व्हिडिओ करतात, त्याच्यामध्ये सांगतात की बाबा तुमची रनिंग एवढी पाहिजे, रनिंग तुमची तेवढी पाहिजे. मुळात तुम्ही ज्यावेळेस ईव्ही घेता त्यावेळेस ऑटोमॅटिक ती गाडी तुमची रनिंग वाढवते. म्हणजे प्रत्येक गोष्टीला तुम्ही
ती गाडी यूज करता, हम्म. गाडी जास्तीत जास्त वापरता, गाडीचा उपयोग जास्त होतो. म्हणजे जरी आता तुमचा उपयोग नसेल तर त्यावेळेस तो उपयोग वाढणार आहे. सामान्य माणसाचं म्हणाल तर आतापर्यंत आता ईव्ही गाड्या पहिल्यापासून असं ठरलेलं किंवा पेट्रोलपेक्षा महाग आहेत. पण जेव्हापासून पंच ईव्ही असू द्या, टियागो ईव्ही असू द्या, ह्या गाड्या लॉन्च झाल्यात तेव्हापासून हे सामान्य माणसं 10 लाखाच्या आतमध्ये गाड्या आहेत. पेट्रोल गाडी कोणतीही घ्यायला गेलं तुम्ही तर एक 8-9 चांगली जर गाडी घ्यायला गेलं 10 लाखापर्यंत तुम्हाला आहे. पण टियागो सारखी पंच सारखी गाडी जर असेल तर ती तुम्हाला कमी पैशामध्ये म्हणजे 10 लाखामध्ये तुम्हाला पंच सारखी गाडी 350 ॲव्हरेज देते. त्यामुळे आपल्याला सामान्य माणसाला सुद्धा ज्याचे 30-40 हजार पगार आहे त्यांना सुद्धा ही गाडी परवडेबल आहे, आपल्या आवाक्यातली आहे आणि नोकरदारासाठी तर सगळ्यात उत्तम, म्हणजे फॅमिलीसाठी म्हणू द्या किंवा इतर हो सगळे. आणि आपल्याला काय चार्जिंग संध्याकाळी आपण कुठं हे नाहीये, नाईटला आपण घरीच असतो, नाईटला चार्ज होती, दिवसभर चालत राहते. म्हणजे आतापर्यंत आपण हे पाहिलं की याचा परफॉर्मन्स कसा आहे आणि गाडी कितीला पडते, सामान्य माणसालाही परवडणार आहे की नाही. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ईव्ही गाडीचा जो कोर आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे बॅटरी. बरोबर. आता ईव्ही, आता ह्या नेक्सॉन ईव्ही बद्दल, बॅटरीच्या बद्दल काय पॉलिसी आहे आणि कशा प्रकारे नेक्सॉन जे टाटा तुम्हाला काय फॅसिलिटीज देते, काय ऑप्शन देत आहेत बॅटरी संदर्भामध्ये, फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम आले त्याबद्दल काय पॉलिसी आहे किंवा वॉरंटी कशी आहे याबद्दल सांगा काही. तुम्ही हा जो प्रश्न विचारला हा ज्या लोकांना ईव्ही माहिती आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे हा. म्हणजे आता आपण जो बसलो पॉडकास्ट करतोय त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे बॅटरी. बरोबर. ही जी गाडी आहे हिचा आत्मा, आपण जसं माणसाचा आत्मा असतो तसा गाडीचा आत्मा ही बॅटरी आहे. कोर म्हणजे गाडीचं किमती वाढण्याचं कारणच गाडीचं हे की बॅटरी. टाटाने काय केलं, पहिले 1,60,000 किंवा 8 वर्ष अशी वॉरंटी होते पहिल्या गाड्यांना, जुन्या याच्या अगोदरच्या होत्या गाड्या. पहिल्या टाटा काय करायचं, 1,60,000 किलोमीटर किंवा 8 वर्ष अशा प्रकारची वॉरंटी गाडीवर देत होते. बरोबर. आणि त्यावेळेस म्हणजे लोकांना वाटायचं की बाबा 1,60,000 झालं, 8 वर्ष झाले, त्यानंतर गाडीचं करायचं काय, त्यानंतर गाडी रिप्लेसमेंटला, कारण गाडीचा अर्धा खर्च जो आहे, म्हणजे गाडी जर माझी 17.5 लाखाची आहे तर 9 लाखाची माझी बॅटरीच आहे. म्हणजे एवढी मोठी, आणि एवढी मोठी 1,60,000 झाल्यानंतर मला स्वतःला कॉस्ट पे करावं लागेल. जोपर्यंत वॉरंटीमध्ये आहे तोपर्यंत ठीक आहे. पण 2 वर्षापूर्वी काय झालं, ज्यावेळेस AMG कंपनीने विंडसर गाडी लॉन्च केली त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, लाईफ टाईम वॉरंटी म्हणून एक सुविधा आणली, म्हणजे फॅसिलिटी आणली. हो, लाईफ टाईम म्हणजे कसं राहतं, गाडीची एक लाईफ असते 15 वर्षाची. 15 वर्षापर्यंत तुमची बॅटरीला काही जरी झालं तरी तुम्हाला ती आपण रिप्लेस करून देऊ किंवा वॉरंटीमध्ये ठेवू. मग 2023 मध्ये टाटानी ज्यावेळेस नवीन 3रं व्हर्जन याचं लॉन्च केलं नेक्सॉनचं, तर त्यांनी त्यावेळेस बॅटरीला लाईफ टाईम वॉरंटी दिली. म्हणजे 15 वर्षापर्यंत बॅटरीला कोणत्याही प्रकारचा जर डॅमेज झालं, डॅमेज म्हणजे स्वतःहून बॅटरी खराब झाली, सेल खराब झाले, तर टाटा तुम्हाला 15 वर्षापर्यंत रिप्लेस करून देईल. आणि याच्यात सगळ्यात लोकांना भीती काय वाटते की बाबा बॅटरी पूर्ण बॅटरी एक नसते, हे बॅटरीचे सेल एकत्र करून ही पूर्ण बॅटरी बनवलेले असतात. म्हणजे कसं, तुमचे सेल जेवढे खराब होतील तेवढे ते बदलून देतात. म्हणजे आपली बॅटरी डिग्रेड होणार आहे, म्हणजे जशी जशी तुम्ही चालवाल तशी कमी 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 होत जाणार वेळेनुसार. पण त्याच्यामध्ये कसं, त्यांचे जे सेल आहेत ते खराब होत चालणार आहेत, किंवा ते रिप्लेस केले की ऑटोमॅटिक तुमची बॅटरी नवी होऊन जाणार आहे. म्हणजे पूर्ण बॅटरी बदलायचं तुम्हाला काम राहणार नाही. आणि नेक्सॉन मध्ये 15 वर्षाची वॉरंटी, म्हणजे लाईफ टाईम वॉरंटी आपल्याला आता प्रोव्हाइड केलेली आहे. त्याच्यामुळं आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आता बॅटरीची चिंता करण्याची कोणत्याही प्रकारची गरज नाही. आणि तसंही आपण गाडींना इन्शुरन्स काढतो, त्याच्यामुळे जर तुम्ही फिजिकली डॅमेज जरी झाला तरी गाडी तुमची फिजिकली याच्यामध्ये तुमची कव्हर होऊन जाते. म्हणजे ईव्ही गाड्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो काही प्रश्न आहे लोकांचा किंवा ज्या गोष्टीबद्दल लोक काळजी करतात ती म्हणजे बॅटरीच आहे. येस. आणि हा प्रश्न टाटाने नेक्सॉनच्या बद्दल हा सॉल्व्ह केलाय, त्यामुळे ह्या गाडीचा जो खप आहे किंवा मग जी विक्री आहे नेक्सॉनची ही सुद्धा वाढलेली आहे. हो, नेक्सॉनची विक्री तुम्ही जर म्हणाल तर पेट्रोल क्रायसिस पासून ईव्ही गाड्यांचं अडॉप्शन वाढलंय. आणि सध्या मार्केटमध्ये पहिलं टाटाच्या शोरूमला गेलं तर ईव्ही गाड्या अवेलेबल म्हणजे उपलब्ध राहायच्या, पण आता जर गेलं तर आपल्याला त्याला वेटिंग दिसते. याचं कारणच आहे की लोकांनी ईव्ही जास्त अडॉप्ट केली आहे. काय झालं, शिक्षक असू द्या किंवा इतर कोणतेही सरकारी कर्मचारी किंवा इतर डेली ऑफिसला जाणारे असू द्या, दररोज ज्यांना ऑफिसला जाणं आहे किंवा जाणं आहे, त्यांचं 30-40 किलोमीटर आहे, 50 किलोमीटर आहे, 100 किलोमीटर ज्यांचं रन आहे, त्यांच्यासाठी आतापर्यंत कसं होतं की दररोज तुमचा खर्च व्हायचा. पण जोपर्यंत ईव्ही आली, घरी संध्याकाळी आपण चार्जिंग करतो, दिवसभरात जाऊन येतो, त्यामुळे आपला ती बचत होऊ लागली. आणि जेवढी गाडी जास्त चालवाल तेवढी जास्तीत जास्त बचत होते, आणि गाडी चालवल्या जेवढी तुम्हाला चालवाल तेवढा फायदेशीर गाडी आहे तुम्हाला. बरोबर. आणि हा ज्यांचं डेलीच अपडाऊन आहे, जॉबवाले, व्यावसायिक, उद्योगवाले, की ज्यांना दररोज 30-40 किलोमीटरचं त्यांचं अंतर आहे, अशा लोकांसाठी तर हा बेस्ट उपाय आहे, सगळ्यात बेस्ट. तुम्हाला चार्जिंग कुठेही करू शकता त्यांची, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. त्याच्याबरोबर एक तुम्हाला पोर्टेबल चार्जर असतं, ते तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता. थोडी आर्थिंगचा
आर्थिंग जर केली कुठे तुम्ही तर ती आरामशीर तुम्ही कुठेही तुमच्या ऑफिसमध्ये असू द्या, तुमच्या कुठे दुकानावर असू द्या, कोणत्याही ठिकाणी तुम्ही गेला तर ती लावू शकता. ह्या गाडीला पूर्ण चार्जिंग व्हायला किती वेळ लागतो आणि चार्जरबद्दल काय प्रोसेस काय इन्स्टॉल कसं करावं लागतं की त्याबद्दल काय प्रॉब्लेम आहेत याबद्दल सांगा. नाही, तुम्ही खूप छान प्रश्न विचारलात. चार्जिंग टाइम जर विचाराल तुम्ही, हे व्हॅरी होतं तुमच्या चार्जरवरती. म्हणजे तुम्ही चार्जिंग करता कुठे, तुम्ही जरी घर म्हणत असाल तर घरी 2 प्रकारचे चार्जर भेटतात तुम्हाला, एक पोर्टेबल आणि एक वॉल माउंट. जर आता मी जी गाडी घेतली त्याच्यामध्ये मला वॉल माउंट हे चार्जर भेटलंय, त्याच्यासोबत पोर्टेबल पण चार्जर दिले, 2 असे चार्जर देतात. याच्या अगोदरच्या जे व्हेरियंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त पोर्टेबल चार्जर दिलं जातं, जे की ते 3.3चं चार्जर असतं. त्याच्यामध्ये तुम्ही जर विचार केला 3.3 म्हणजे 45, त्याला जर 3.3 भागिलं तर तुम्हाला एक 13-14 तासाचा वेळ लागतो, म्हणजे 13-14 तास तुम्हाला लागतात. त्यानंतर तुम्ही जर वॉल माउंट घेतलं, वॉल माउंट मध्ये कसं 7.2चं चार्जर असतं किलोवॅटचं. 7.2 किलोवॅटनी 6 तासामध्ये तुमची पूर्ण चार्जिंग होऊन जाते. म्हणजे जर घरी विचार केला तर कमीत कमी 6 तासात आणि जास्तीत जास्त 13 ते 14 तासामध्ये तुमची गाडी चार्जिंग होते. आणि तोच विचार केला तर याच्या विरुद्ध होऊन जातं ज्यावेळेस तुम्ही डीसी करंटला चार्ज करता. याच्यामध्ये कसं चार्जर एसी करंट, घरामध्ये एसी करंट अल्टरनेट करंट चालतो, बाहेर ज्यावेळेस तुम्ही हे करता त्यावेळेस डीसी करंट चालतो. त्याच्यामुळे डीसी करंट मध्ये कसं फक्त एक अर्धा ते पाऊण तासामध्ये किंवा 1 तासामध्ये जास्तीत जास्त तुमची गाडी चार्ज होऊन जाते. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं चार्जर किती वॅटचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता कसं बाहेर तुम्ही लावलेले चार्जर 30 किलोवॅटचे, 60 किलोवॅटचे, 120 किलोवॅटचे, आता जास्तीत जास्त 200 किलोवॅटचे चार्जर आलेले. तर तुम्ही 60 किलोवॅटची चार्ज करा तर पाऊण तासामध्ये तुमची गाडी चार्ज होते, आणि जर तुम्ही 30 किलोवॅटची कराल तर तुमची 1.25 तासामध्ये गाडी चार्ज होऊन जाते. म्हणजे चार्जिंगचा विषय असा आहे की तुमचं चार्जर किती किलोवॅटचं आहे त्याच्यावर डिपेंड करेल की किती वेळ लागणार आहे. येस. आणि एसी करंट आणि डीसी करंट ह्या गोष्टी सुद्धा त्याच्यासाठी कारणीभूत ठरणार. आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे सर्व्हिस सेंटर. येस राईट. सर्व्हिस सेंटरवर याच्या तुम्हाला काय एक्सपिरियन्स आलाय, सर्व्हिस चांगली आहे का, आणि आपल्या प्रश्नांचं समाधान टाटाच्या सर्व्हिस सेंटरमध्ये होतं का, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय, हा सांग. आता सगळ्यात जाता जो मी म्हणाल तर सगळ्यात चांगला मुद्दा आपण उपस्थित करतोय. सध्या तुम्ही जर सोशल मीडियावर पाहिलं तर तुम्हाला बऱ्यापैकी विरोधाभास दिसून येतो की बाबा काही म्हणतात चांगलं आहे, काही म्हणतात वाईट आहे. पण त्याच्यात कसं राहतं, 2017 पर्यंत टाटाच्या गाड्या कोणी जास्त काही हे करत नव्हतं. पण 2017 पासून टाटाकडे नेक्सॉन आली, तेव्हापासून जास्तीत जास्त चांगले मॉडेल त्यांनी लॉन्च करत गेले. आणि मारुतीच्या तुलनेत टाटाची सर्व्हिस सेंटर हे पहिल्यापासून कमी, कारण आणि पंच या ज्या 2 गाड्या आल्या त्यानंतर त्यांची मागणी एवढी भयंकर वाढली, लोकांनी जास्तीत जास्त टाटांना अडॉप्शन केलं. का तर सेफ्टी रेटिंग चांगले, त्यांचे गाडी दणकट एकदम सुरक्षा दृष्टीने चांगली. जसे जसे आपण पाहतो हायवेवर अपघात होतात, मृत्यू पावतात, त्यामुळे लोक टाटाकडे जास्तीत जास्त शिफ्ट व्हायला लागले. पण प्रॉब्लेम असा झाला की टाटांचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, म्हणजे शोरूम असू द्या किंवा त्यांच्या इतर गोष्टी त्या तेवढ्या प्रमाणात वाढल्या नाही ज्या प्रमाणात वाढायला पाहिजे होत्या. म्हणजे गाड्याचा खप भयंकर वाढला, पण त्या तुलनेत तेवढे सर्व्हिस सेंटर वाढले नाही. त्याच्यामुळे काय होतं, एका सर्व्हिस सेंटरला जर जास्तीत जास्त गाड्या आल्या तर त्याला वेटिंग पिरियड भेटतो. तुम्ही कोणालाही जरी विचारलं की बाबा एक्सपिरियन्स कसा आहे, तर ते सांगणार की बाबा ठीक आहे, मला टाटाने गाडी ठेवून घेतली की वेळ लागला. पण असा तुम्हाला एकही माणूस भेटणार नाही की टाटाने आमची सर्व्हिस सेंटरमध्ये गाडी नीटच केली नाही. सगळ्यात महत्त्वाचं तुमचे प्रॉब्लेम क्लिअर होतात. थोडा वेळ लागणार आहे तुम्हाला, कारण नवीन आहे. आणि जर तुम्ही त्यात ईव्हीचं विचाराल तर सगळ्यात महत्त्वाचं असं की त्याच्यासाठी आपल्याकडे जे पेट्रोलवाले इंजिनियर होते तेच ईव्ही मध्ये शिफ्ट झाले, कारण इलेक्ट्रिक इंजिनियर नाहीत ना. इलेक्ट्रिक इंजिनियर तुम्हाला जेवढे पाहिजेत तेवढे मिळत नाहीत. नवीन टेक्नॉलॉजी आहे, नवीन सगळ्या गोष्टी आहेत, ते शिकायला वेळ लागणार आहे. कारण इंजिनिअरिंग करायला 3 ते 4 वर्षाचा कालावधी लागतो. तेवढाच कालावधी आपल्या इंडस्ट्रीला झाला, आता ईव्ही इंडस्ट्रीला त्याच ग्रोथ होऊ लागला. जसं जसं तुम्ही पुढे जाणार आहेत आणि त्याचे प्रॉब्लेम जसे पुढे जाणार तसे तुमचे प्रॉब्लेम येणार तुम्हाला. म्हणजे त्याचा जर विचार केला तुम्ही तर सर्व्हिस ही तुमच्या सेंटरवर अवलंबून आहे. तिथं तुम्ही किती कस्टमर एका वेळी 10 आले तर ते नाही मॅनेज करू शकत. पण माझा तरी अनुभव तुम्ही विचाराल तर आता गाडी घेतल्यापासून आतापर्यंत खूप चांगला आहे. खूप चांगल्या प्रकारे सर्व्हिस आहे त्यांची, एका फोनवर उपलब्ध असतात. कोणत्याही प्रकारची माहिती असू द्या किंवा इतर कोणत्याही गोष्टी असू द्या, टाटाने आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने मला सपोर्ट केलेला आहे किंवा चांगला आहे. मग आतापर्यंत जिथं सेंटर सर्व्हिस केली, पहिली सर्व्हिसिंग झाली माझी, त्याच्यामध्ये मला खूप चांगला अनुभव आहे. एकंदरीत ज्या प्रमाणामध्ये एव्हीची ग्रोथ होत आहे, ज्या प्रमाणावर याचा सेल होतोय, गाड्यांची संख्या वाढलेली आहे, पण त्या तुलनेमध्ये किंवा त्या रेशोमध्ये सर्व्हिस सेंटर आणखीन अवेलेबल नाही आहेत आणि ते वाढण्याची गरज आहे. सर्व्हिस भेटत आहे, पण मग गाड्या जास्त असल्यामुळे वेटिंग पिरियडसुद्धा आहे. अशा गोष्टी सध्या आहेत. एकदा सर्व्हिसिंग तुम्हाला भेटून जाणार किंवा तुमची जी सर्व्हिस आहे ती टाटा सेंटरला ज्यावेळेस तुम्ही गाडी नेसाल, म्हणजे टाटाच्या सर्व्हिसिंग सेंटरला ज्यावेळेस तुम्ही गाडी नेसाल त्यावेळेस तुमचा नंबर आल्यानंतर तुम्हाला सर्व्हिस मिळणार. नक्की. परंतु गाड्यांची संख्या वाढल्यामुळं आणि एवढ्यात ईव्हीचा जो सेल आहे हा वाढल्यामुळं वेटिंग पिरियड असू शकतो. नक्कीच. बदलत्या काळानुसार पुढं ज्या प्रकारे गाड्यांचा सेल वाढतोय त्याप्रमाणे सर्व्हिस सेंटर सुद्धा वाढू शकतात. आता पेट्रोल गाड्याला एक 150 वर्षाचा इतिहास आहे आणि ईव्ही गाड्याचा तुम्ही विचार केला तर एक 10-15 वर्ष झाले. त्यामुळे त्याच्या टेक्नॉलॉजीमध्ये आणि याच्या टेक्नॉलॉजीमध्ये खूप फरक आहे. जसं जसं पुढे जाईल नवीन
येत जातील तसं तुम्हाला हा कंपन्यांचा सुद्धा लर्निंग एक्सपिरियन्स आहे. लर्निंग आहे, सगळ्यासाठी नवीन आहे. आपल्यासाठी जसं नवीन आहे तसं कंपनीसाठी सुद्धा नवीनच आहे. की कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम येतोय, नाही, ह्या बऱ्याच नक्कीच. काही असे प्रॉब्लेम असतील जे कंपनीला सुद्धा अपेक्षित नसतील. नसतील म्हणजे हा सुद्धा त्यांचा लर्निंग एक्सपिरियन्स राहतो. राईट. आणि त्यामुळेच तुम्ही थर्ड जनरेशनची नेक्सॉन निवडली. नक्कीच की फर्स्ट जनरेशन मध्ये एवढे प्रॉब्लेम जे प्रॉब्लेम आले ते सेकंड मध्ये दुरुस्त केले, सेकंड मध्ये जे आले ते थर्ड मध्ये दुरुस्त केले. प्रॉब्लेम आहेत, प्रॉब्लेम सगळीकडे आहेत, पण आता बऱ्यापैकी जी नेक्सॉन फर्स्ट होती त्याच्यामध्ये जी प्रॉब्लेम होते ते आता 3 मध्ये दिसत नाहीत आपल्याला. म्हणजे कंपनी सुद्धा स्वतःला डेव्हलप करत आहे आणि नवीन नवीन प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करत आहे. शेवटचा प्रश्न, आणि ह्या शेवटच्या प्रश्नानंतर आपला हा पॉडकास्ट आपण याच ठिकाणी थांबूया. हा प्रश्न असा की आता एवढं आपण सर्व पाहिल्याच्या नंतर तुमचं एक नेक्सॉनचं ग्राहक म्हणून किंवा एक ओनर म्हणून, ईव्ही ओनर म्हणून, ईव्ही ओनर म्हणून तुमचं मत काय आहे किंवा एखाद्या व्यक्तीने ईव्ही घ्यावी की नाही घ्यावी? आता हा सरळ प्रश्न जर तुम्ही विचारलाय तर माझ्या मते जर तुम्ही विचाराल तर सगळ्यांनी नक्कीच भविष्य तुम्हाला अजून 5 वर्षाचा जर तुम्ही विचार केला तर सर्वांनी ईव्ही तो आपल्याला कंपल्सरीच आहे. तुम्ही साधी स्कूटर घ्या, पेट्रोल किंवा ईव्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला लगेच फरक जाणवेल की आपली माझे असे बरेच मित्र पाहिलेले आहेत ज्यांना ईव्हीचे पूर्ण विरोध होते, पण जशी त्यांनी आपली गाडी पाहिली किंवा इतर मित्रांनी गाडी घेतली त्यावेळी जो अनुभव आलाय तर तो जर त्यांनी पाहिला तर मी तुमच्या प्रेक्षकांना एकच सांगू शकतो, भविष्य फक्त ईव्हीच आहे. ती तुम्हाला गरजेचीच आहे आणि ते तुम्हाला अडॉप्ट करावंच लागणार आहे. मग तुम्ही स्वतःहून करा किंवा मग सरकार तुम्हाला करूनच घेणार. म्हणजे एकंदरीत देशामध्ये सध्या जो काही पेट्रोल आणि डिझेल बद्दल क्रायसिस चालू आहे त्यावर गव्हर्नमेंट जी इथेनॉल पॉलिसी आपल्यावर एम्प्लॉय करत आहे, लादत आहे, आणि त्या इथेनॉल पॉलिसीसोबत आपल्या पेट्रोल कार, डिझेल कार यांचे इंजिन कम्पॅटेबल नाहीत. आणि ज्या वेळेस इथेनॉल हा 80% 90% पर्यंत ब्लेंड केला जाईल त्यावेळेस त्या प्रकारची कार आपल्याजवळ नसणार आहे. त्यामुळं त्या डोकेदुखीमध्ये पडल्यापेक्षा ईव्ही हा खरंच एक सोपा सरळ उपाय तुमच्यासाठी ठरणार आहे. त्यामुळे नक्कीच कन्सिडर करा ईव्ही कारला. या व्हिडिओमध्ये या ईव्ही कारच्या ओनरकडून त्यांचा संपूर्ण रिव्ह्यू घेतलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. याबद्दल अजूनही तुमचे काही प्रश्न असेल तशी कमेंट करा. आणि याबद्दल जर का तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील आणि त्या संदर्भात जर असाच व्हिडिओ बनवायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही खाली कमेंट करा, आपण ते सुद्धा प्रयत्न करूया. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.